नमस्कार. पिटो डिंडोरामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मनापासून स्वागत. 15 ऑगस्ट 2026ला आपण भारत 80वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतोय. ब्रिटिशांना जे त्रासदायक वाटत होत्या अशा गोष्टींवरती ब्रिटिशांनी बंदी घातली होती. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, वंदे मातरम पब्लिक ठिकाणी म्हणायला, गायला ब्रिटिशांनी बंदी घातलेली होती. त्यामुळे पब्लिकली वंदे मातरम हे बंकिमचंद्र चटर्जी यांचं गीत हे गायलं जाऊ शकत नव्हते आणि जर का गायचा कोणी प्रयत्न केला तर त्यांची धरपकड व्हायची. त्याच पद्धतीने आझाद हिंद फौजेनी अनेक गाणी जी तयार केली होती ती गाणी गायला सुद्धा त्याच्यावरती बंदी घातली होती ब्रिटिशांनी, कारण ते त्यांच्यासाठी फार त्रासदायक होते. त्याचप्रमाणे काही लोकगीतांमध्ये ब्रिटिशांविरुद्धचा असलेला असंतोष लोकांनी व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला होता. या लोकगीतांवरती पण बंदी घातलेली होती. मुख्यतः पूर्वी, दादरा अशा पद्धतीची लोकगीतं होती, त्याच्यावरती सुद्धा बंदी घातलेली होती. यात एक गंमतशीर गोष्ट आहे फार. 1943 साली आलेली एक हिंदी फिल्म होती किस्मत, आणि याच्यामध्ये एक गाणं होतं, दूर हटो ए दुनिया वालो, हिंदुस्तान हमारा है. स्पष्टपणे देशभक्तीपर असलेलं गाणं सेन्सॉरच्या कचाट्यातून मात्र सही सलामत बाहेर पडलं होतं. आणि त्यावेळेला युक्ती अशी वापरली होती की ब्रिटिशांना, सेन्सॉर बोर्डाला असं सांगण्यात आलेलं होतं की हे गाणं जपान आणि जर्मनी यांच्या विरुद्ध गायलं गेलेलं आहे आणि त्याचा अर्थ या इम्पेरियलिस्टिक व्हॅल्यूजच्या विरुद्ध म्हणून ते गाणं लिहिलं गेलेलं आहे. हे ब्रिटिशांच्या विरुद्ध लिहिलेलं गाणं नाही असं ब्रिटिशांना कन्व्हिन्स करण्यामध्ये फिल्ममेकर यशस्वी झाले होते. कवी प्रदीप यांचं हे गीत आहे आणि आजही आपण ते गीत मोठ्या प्रेमाने ऐकतो. आज हिमालय की चोटी से फिर हमने ललकारा है, आज हिमालय की चोटी से फिर हमने ललकारा है, दूर हटो दूर हटो दूर हटो है दुनिया वालों, हिंदुस्तान हमारा है. अशी त्या गाण्याची गंमत आहे. त्याचबरोबर अजून 2 फिल्म्सना त्यावेळेला बंदी घालण्यात आली होती. त्यात एक आहे रितू बिड्डा नावाची तेलुगू फिल्म. ही आली होती 1939 साली आणि यामध्ये जमीनदारांच्या विरुद्ध असलेला असंतोष दाखवण्यात आलेला होता. आणि इथे मोठी गमतीशीर गोष्ट कशी आहे बघा, की ब्रिटिशांना जमीनदारांचा नेहमीच सपोर्ट असायचा आणि त्यामुळे जमीनदारांच्या विरुद्ध असलेल्या कथेला ब्रिटिशांनी बंदी घातली होती. त्यामुळे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये मुख्यतः हा चित्रपट दाखवायला बंदी होती. त्याचबरोबर एक तमिळ फिल्म त्यागभूमी नावाची, त्या सिनेमाला पण बऱ्याच ठिकाणी बंदी घालण्यात आली होती. त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन्स आणली गेलेली होती आणि कारण सरळ होतं, त्याच्यामध्ये देशभक्तीपर विचार होते, गांधीजींची तत्वांबद्दल बोलणं होतं, पूर्णपणे स्वातंत्र्य चळवळीबद्दलचा भाग त्याच्यामध्ये येत होता आणि त्यामुळे त्या सिनेमाला बरेच प्रॉब्लेम झाले. पूर्णपणे बंदी जरी त्यावेळेला घातली गेली नाही 1939 साली, तरी पण 44 साली जेव्हा ती फिल्म परत एकदा दाखवण्यात आली तेव्हा मात्र त्याच्यावरती रीरनला बंदी घालण्यात आली. तर अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या माध्यमातून लोकांनी आपला आपला असंतोष दाखवलेला आहे ब्रिटिशांच्या काळामध्ये. आणि 1947च्या अगोदरचा हा सगळा भाग, भलेही ती गाणी असतील किंवा सिनेमा असेल, वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या कला प्रकारांमधून ब्रिटिशांविरुद्धचा असंतोष लोकांनी दाखवलेला आहे. तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि अशाच रंजक गोष्टी ऐकण्यासाठी पिटो डिंडोराला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळींना जरूर शेअर करा, हा व्हिडिओ लाईक करा. आणखीन एक गोष्ट, तुम्हाला अशा बंदी घातलेल्या किंवा सेन्सॉर केलेल्या, ब्रिटिशांनी सेन्सॉर केलेल्या अजून कोणत्या सिनेमांबद्दल माहिती आहे किंवा कुठल्या गीतांबद्दल माहिती आहे किंवा तुम्हाला आझाद हिंद सेनेची कोणती गाणी बंदी घालण्यात आलेली होती ह्याच्याबद्दलची काही माहिती आहे, कमेंट्समध्ये जरूर लिहा. ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.